नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेबद्दल सरकारकडून एक मोठी बातमी आली आहे। या योजनेचा पुढचा हप्ता येणार आहे, पण यामध्ये काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा करण्यात आली असून सरकारनं 6 प्रकारच्या शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र ठरवलं आहे। म्हणजेच या शेतकऱ्यांना 7वा हप्ता मिळणार नाही। कृषी विभागाकडून याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या मनात या निर्णयामुळे थोडी चिंता तयार झालेली आहे, कारण ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी खूप मोठा आधार होती। त्यामुळे कोणते शेतकरी अपात्र ठरले आहेत आणि कोणाला फायदा मिळणार आहे हे जाणून घेणं आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। नमो शेतकरी योजनेसाठी सरकारनं काही नवीन नियम लागू केले आहेत। या नियमांमुळे आता केवळ पात्र शेतकऱ्यांना 7वा हप्ता मिळणार आहे। राज्य सरकारकडून एकूण 6 प्रकारचे शेतकरी या योजनेतून अपात्र ठरू शकतात, अशी स्पष्ट माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे। म्हणजेच ज्यांनी योजनेचे नियम पाळले नाहीत किंवा ज्यांचं नाव या अपात्र गटात येते त्यांना पुढचा हप्ता मिळणार नाही। ही घोषणा शेतकऱ्यांसाठी धक्कादायक ठरत आहे, कारण पहिल्यांदाच या योजनेची नवी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे अनेक शेतकरी या बदलांमुळे हप्त्यांपासून वंचित राहू शकतात। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या योजनेत सहभागी असाल तर नक्की लक्षात ठेवा, कारण कोणते हे 6 नवीन नियम आहेत आणि ते तुमच्यावर लागू होतात का हे जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे। ही माहिती वेळेवर मिळाली नाही तर पुढचा हप्ता तुम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो। नमो शेतकरी योजनेतले हप्ते तुम्ही आतापर्यंत घेतले असतील तर 6 हप्त्यांपर्यंत प्रत्येकी 2000 रुपयाप्रमाणे रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झालेली आहे। म्हणजेच आतापर्यंत सरकारने तुमच्या खात्यात एकूण 12,000 रुपये जमा केलेले आहेत। आता 7व्या हप्त्याची वेळ आली आहे, पण या हप्त्यासाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत। राज्य सरकारनं पहिल्यांदाच या योजनेची नवी नियमावली जाहीर केली आहे। या नियमांमुळे कोणते शेतकरी पात्र ठरणार आणि कोणते शेतकरी अपात्र ठरणार आहे याबाबत आपण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत, सविस्तर मार्गदर्शन घेणार आहोत। म्हणजेच ज्यांचा समावेश या 6 अटींमध्ये होतो त्यांच्याच खात्यात 7वा हप्ता जमा होणार आहे। जर शेतकरी या अटींतून बाहेर पडले, त्यांनी अटी पूर्ण केल्या नाहीत तर पुढे एकाही हप्त्याचा फायदा त्यांना मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नियम नीट समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। या नियमांची अंमलबजावणी कालपासून सुरू झाली असून ती राज्य सरकारच्या वतीने अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ही घोषणा केली असून आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांवर या नियमांचा थेट परिणाम होणार आहे। पात्र शेतकऱ्यांना 7वा हप्ता म्हणजेच 2000 रुपये बँक खात्यात मिळणार आहेत, पण अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना 1 पैसा सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, नियमावली काळजीपूर्वक वाचा आणि स्वतःची पात्रता तपासा। जर तुम्ही पात्रतेत बसत असाल तर काळजी करण्याचं कारण नाही। 7वा हप्ता नक्की मिळेल, पण जर अपात्रतेत आलात तर तातडीने पात्रतेसाठी काय करावं लागेल याची माहिती तुम्हाला असणं अत्यंत गरजेचं आहे। नियमांमध्ये बदल झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर परिणाम होणार आहे, म्हणून माहिती वेळेत घेणं खूप गरजेचं आहे। 7वा हप्ता मिळवण्यासाठी नियम पाळणं आता बंधनकारक झालं आहे। नमो शेतकरी योजनेअंतर्गत तुम्हाला दर 4 महिन्यांनी 2000 रुपये इतकी मदत सरकारकडून मिळते। म्हणजेच वर्षभरात तुम्हाला एकूण 6000 रुपये इतकी थेट रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते। ही योजना अनेक शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे, परंतु आता राज्य सरकारच्या नव्या नियमांमुळे लाखो शेतकरी या योजनेसाठी अपात्र होऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे तुमचं नाव पात्रतेच्या यादीत आहे की नाही याची चिंता शेतकरी बांधवांमध्ये वाढलेली आहे। म्हणूनच शेतकरी मित्रांनो, तुमचं नाव पात्रतेच्या यादीत आहे का हे तपासून बघणं तुमच्यासाठी गरजेचं बनलं आहे। जर पात्रतेत बसलात तर पुढचा हप्ता खात्रीने मिळेल, पण जर अपात्र ठरलात तर तुमच्यासाठी हा मोठा तोटा ठरू शकतो। म्हणून या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण त्यात तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तरपणे दिलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी आता फक्त काही तासांचा वेळ उरलेला आहे। सरकारनं यासाठी ठराविक तारीख जाहीर केली असून त्या दिवशी थेट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। त्यामुळे कोणत्या तारखेला रक्कम मिळणार आहे हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, पण लक्षात ठेवा, जर तुम्ही सरकारनं लावलेल्या 6 नियमांमध्ये बसत नसाल तर तुमच्या खात्यात 7वा हप्ता जमा होणार नाही। म्हणजेच अपात्र शेतकऱ्यांना यावेळी हप्त्याचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे या नियमांमधून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागेल हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा 7वा हप्ता मिळणं तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या खूप मोठा आधार आहे। जर तुम्ही पात्रतेत बसलात तर नक्कीच 2000 थेट खात्यात जमा होतील, पण जर अटी मोडल्या तर पुढे एकही हप्ता मिळणार नाही। त्यामुळे ही माहिती
माहिती योग्य प्रकारे समजून घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला नियम, तारीख आणि संपूर्ण मार्गदर्शन अगदी स्पष्टपणे मिळेल. नमो शेतकरी योजनेची नवीन नियमावली अधिकृत पोर्टलवरून जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत तुम्हाला 6 हप्ते नियमितपणे मिळाले असतील, पण 7व्या हप्त्यापासून नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. पहिला बदल म्हणजे आता एका कुटुंबातील फक्त एका सदस्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. आधी काय होतं तर घरामध्ये आई वडील, भाऊ बहीण आणि एकापेक्षा जास्त व्यक्ती या योजनेचा फायदा घेत होते. म्हणजेच एका कुटुंबात 2 किंवा 3 किंवा त्याहून अधिक लोकांना पैसे मिळायचे. पण आता हा नियम बदलला असून संपूर्ण कुटुंबात फक्त एकाच व्यक्तीच्या नावावर हप्ता जमा होईल. त्यामुळे जर घरात 3 ते 4 जण हे पैसे घेत असतील तर त्यांना आता हप्ता मिळणार नाही. हा बदल थेट लाखो शेतकऱ्यांवर परिणाम करणार आहे. या नियमामुळे आता प्रत्येक घरातून एका सदस्याला 2,000 रुपये मिळतील. उरलेल्या सदस्यांना पुढे हा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुमच्या कुटुंबात कोणाला हा फायदा घ्यायचा आहे हे ठरवणं आता गरजेचं आहे. या बदलामुळे अनेक शेतकरी थोडे नाराज होऊ शकतात, पण सरकारनं नियम स्पष्टपणे जाहीर केला आहे. पुढील नियमांमध्ये आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे, तीही जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आता आपण दुसरा आणि तिसरा नियम बघूया. सरकारनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्यांनी फार्मर ID कार्ड काढलेला असेल फक्त त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुमच्याकडे फार्मर ID नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. त्यामुळे अजूनही फार्मर ID काढलेला नसेल तर तो तुम्ही लगेच काढून घ्या. आता तिसरा नियम पाहू. तिसरा नियम सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. जर एखाद्या शेतकऱ्याजवळ 10 एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन असेल आणि त्यातून त्याला 2.5 लाख ते 4 लाख पर्यंत उत्पन्न मिळत असेल तर असा शेतकरी सुद्धा या योजनेतून वगळला जाणार आहे. त्याला या योजनेमध्ये काहीच भेटणार नाही, कोणताच फायदा भेटणार नाही. सरकार त्याच्या नावासमोर अतिशय मोठी फुली मारणार आहे, कारण ही योजना मुख्यतः गरीब आणि छोट्या शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आलेली आहे. म्हणजेच या योजनेतून फक्त ज्यांचं उत्पन्न कमी आहे आणि शेतीचे क्षेत्रफळ मर्यादित आहे त्यांनाच थेट लाभ मिळणार आहे. याशिवाय सरकारनं आणखी एक महत्त्वाची अट घातलेली आहे. आता या योजनेसाठी तुमचं रेशन कार्ड e-KYC करणं सुद्धा बंधनकारक करण्यात आलं आहे. जर अजूनही e-KYC केली नसेल तर ती लगेच करून घ्या, कारण रेशन कार्डची झेरॉक्स आणि e-KYC तपासल्यानंतरच सरकार तुमची माहिती खात्री करून घेणार आहे. यानंतरच सरकारकडून तुमच्या बँक खात्यावर हप्ता जमा केला जाणार आहे. म्हणजेच सरकारनं आता प्रत्येक कागदपत्र आणि प्रत्येक शेतकऱ्याची तपासणी व्यवस्थित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला 7वा हप्ता वेळेवर मिळवायचा असेल तरी सर्व कागदपत्र व्यवस्थित करून ठेवा आणि e-KYC नक्की पूर्ण करा. आता पुढचा महत्त्वाचा नियम बघूया. सरकारनं स्पष्टपणे सांगितलं आहे की जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्याचप्रमाणे आधार कार्ड अपडेट नसेल तरीही तुमच्या खात्यावर हप्ता जमा होणार नाही. तुमचं खातं कोणत्याही बँकेत असू शकतं, मग ते स्टेट बँक असो, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट पेमेंट बँक किंवा महाराष्ट्र बँक असो किंवा इतर कोणतीही बँक असो. पण एक गोष्ट नक्की आहे, त्या बँकेत तुमचं आधार कार्ड योग्यरित्या लिंक केलेलं झालेलं असणं अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय गरजेचं आहे. लक्ष द्या मित्रांनो, जर आधार लिंक नसेल तर सरकार थेट तुमच्या खात्यावर पैसे पाठवणार नाही. याशिवाय सरकारनं आणखी एक महत्त्वाचा नियम सांगितलेला आहे. तुमचं नाव सगळ्या कागदपत्रांमध्ये एकसारखं असणं गरजेचं आहे. म्हणजेच आधार कार्ड, बँक पासबुक, फार्मर ID आणि 7/12 या सगळ्या ठिकाणी नाव अगदी जुळायला पाहिजे. जर नावात जरा जरी फरक असेल, जसं की स्पेलिंग चुकीचं असेल किंवा नावात थोडाफार बदल असेल तर तुमच्या खात्यावर पैसे येण्यामध्ये अडथळा तयार होऊ शकतो. त्यामुळे नाव जर वेगळं असेल तर ताबडतोब करेक्शन करून घ्या. सरकारचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे. नाव जोडली, आधार लिंक झालं आणि कागदपत्र व्यवस्थित केली तरच हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर ताबडतोब करून घ्या, कारण मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर लगेच तुम्हाला SMS द्वारे माहिती मिळेल. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे हे देखील सरकारनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि या सर्व जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. ही माहिती स्वतः राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी जाहीर केली. आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे या योजनेचे पैसे 9 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या 2 दिवसांच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. त्यामुळे त्या काळात तुमचं बँक खातं तुम्ही तपासत राहा. तर मित्रांनो, ही होती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि इतर शेतकरी बांधवांमध्ये शेअर करा
आणि महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला रोज अशा महत्त्वाच्या आणि उपयोगी व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून ठेवा. त्यामुळे पुढचे महत्त्वाचे व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मी रोज अशीच माहिती घेऊन येत असतो. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.